राहुल गांधी कायम खोटं बोलतात आणि राहुल गांधी खरं बोलत असल्याची स्वप्न आता महाराष्ट्रातील नेत्यांना पडतात। मतचोरीच्या आरोपानंतर फडणवीसांचा हल्लाबोल। मतचोरी झाली म्हणतात, कुठे झाली मतचोरी? झालेला पराभवही मोठ्या मनानं स्वीकारायचा असतो, मात्र विरोधकांचं खोटं बोलणं रेटून सुरू आहे। अजित पवारांचा निशाणा। जय जवान गोविंद पथक आज राज ठाकरे यांच्या घरी जाणार। पथकाचं अभिनंदन करण्यासाठी राज ठाकरेंकडून आमंत्रण। पथकानं यंदाच्या दहीहंडी उत्सवात 10 थरांची दिली सलामी। विजयाऐवजी बँड पथक, ढोल पथकावर भर द्या। नेत्यांनी पैसे नाही दिले तर माझी बॅग उघडीच आहे, संजय शिरसाट यांचं मुश्किल वक्तव्य। लुटलेले पैसे शिरसाटांच्या बॅगेत, भ्रष्टाचाराच्या पैशांवर गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश। शिरसाटांच्या डीजेवरील वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। संजय शिरसाटांविरोधात बॅग भरून पुरावे फडणवीसांना देणार, रोहित पवार आक्रमक। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत 12,000 पानांची बॅग भरून पुरावे आणले। मुंबईतील आक्रमक नेते अमित साटम नवे भाजप मुंबई अध्यक्ष। भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष। मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता येईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास। निवडणुकीत शेलारांना बाजूला जावं लागतंय, त्यामुळे नक्कीच मुंबई भाजपमध्ये काहीतरी घडतंय। अमित साटम यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांनी महाविकास आघाडीमध्ये जो सावळा गोंधळ सुरू आहे त्याकडे लक्ष द्यावं, मग दुसऱ्यांकडे बघावं, आशिष शेलारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। पाठक समाजाला एससी दर्जाचं आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार। भाजपच्या कुरेशी समाजाचे नेते हाजी अराफत शेख यांचं वाशिममधील मेळाव्यात वक्तव्य। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।